हॅलो फ्रेंड, तर मी ते बनवत होती काकडीचे वडे. त्याच्यासाठी ना इथे धने आणि मेथी एका तव्यामध्ये थोडीशी भाजून घेतलं होती. थोडेसे धने आणि थोडीशी मेथी भाजून त्याची ना मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली. आणि ते काकडी आहे की काकडी स्वच्छ धुवून किसून त्याला किसणीवर किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाकीची पिठं मिक्स केली. काकडीच्या या रसामध्ये जेवढं पीठ मिक्स होईल ना तेवढं पीठ आपण अंदाजाने घ्यायचे आहे. ते बघा, एका परातीमध्ये ती धने आणि मेथीची पावडर पेस्ट करून घेतली ती. त्याच्यामध्ये काकडीचा रस, बेसन, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ अशा अंदाजाने सर्व पिठं मी मिक्स करून घेतली. आधी ना त्या काकडीच्या रसामध्ये सर्व पिठं एकत्र करून घ्यायची आणि वरून जर पाणी लागलं तर आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारेचा गोळा बनवून घ्यायचा. आणि हे बघा, मी ते वाटाणे रात्रभर भिजवले होते. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून ते कुकरला 5-6 शिट्या करून घ्यायच्या. आणि ते वाटप पण याचं तयार होतं. त्यामुळे मला एवढी तयारी काही करावी लागली नाही. ते फोडणीसाठी कढई ठेवली गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आणि हा कांदा अर्धा कट केलेला टाकला आहे. आणि वाटप मी करूनच ठेवलं होतं. काळे वाटाणे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की लवकर शिजले जातात. आणि 5-6 शिट्या करून घेतल्या आणि छान नरम शिजले होते वाटाणे पण. आणि कांदा इथे मस्त की मी भाजून घेतला. थोडासा कढीपत्ता टाकला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जे मी वाटप केलं होतं म्हणजे कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं, लसूण भाजून घेऊन ते मिक्सरला लावून घेतलं होतं. आणि ते आता ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे. फोडणीमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ना थोडंसं होतं वाटप. त्याच्यामुळे ते पाणी घेऊन मी अंदाजाने पाणी ह्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि हे वाटप पण मी छानपैकी भाजून घेतला. याला पण थोडीशी उकळी काढली. आणि हे जे वाटाणे मी कुकरला लावले होते ते ही सर्व तयारी ना सर्व पितृ अमावस्येसाठी मी करत होती. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून तुम्हाला जेवढी पातळ घट्ट भाजी हवी आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. आणि ह्याला पण छान उकळी काढून घेतली. उकळी काढून याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि बघा, भाजी रेडी आहे. आणि इथे मिक्स भाजी होती. मिक्स भाजीची पण तयारी मी करून ठेवली होती. मिक्स भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून ठेवली होती. आणि ते एका कढईमध्ये तेल टाकून कांदा फोडणीला दिलेला. आणि ही भाजी मी साधीच बनवली होती. त्याच्यामध्ये वरून खोबरं टाकलं होतं. वरून खोबरं टाकून मी ती वाफेवर थोडंसं पाणी शिंपडून वाफेवर शिजवून घेतली होती. कांदा भाजल्यावर मी ते टमॅटो टाकला आहे. कांदा शिजल्यावर आणि टमॅटो शिजल्यावर ना थोडासा कढीपत्ता पण मी टाकलेला. आणि आपला रोजचं लाल तिखट, हळद, मीठ, मसाला असंच घरातलं साहित्य वापरलं ह्या भाजीसाठी. कांदा आणि टमॅटो पण चांगलं एकजीव झालं आणि टमॅटो पण नरम झाला आहे. आणि ती हळद, लाल तिखट, ही मिक्स भाजी मी थोड्याच प्रमाणात बनवली होती, जास्त क्वांटिटीमध्ये नव्हती.
आणि बघा ही स्वच्छ धुवून घेतलेली मिक्स भाजी आहे आणि त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. मसाल्यात परतून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मग ती वाफेवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. आणि थोडंसं ओलं खोबरं टाकून परतून घेऊन ते झाकण आणि पाणी टाकून मस्तपैकी शिजवणार आहे. कारण परतल्यावरती खूप सुकी होती, थोडंसं पाणी टाकल्यामुळे ती लवकर शिजली जाईल. अशा प्रकारे आपली मिक्स भाजी पण तयार आहे आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. हे बघा झाकण ठेवून ही भाजी पण मी मस्त की शिजवून घेणार आहे. आणि एका साईडला इथे वरण शिजत होतं आणि एका गॅसवर ही भाजी होती आणि ही वड्याची तयारी. इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्याच्यात तेल मी अगोदरच तापत ठेवलेलं. थोडेसे पापड भाजून घेतले आणि वडे बनवून पण घेतले. ह्या वाटीमध्ये वडे तापण्यासाठी पाणी आहे. पाण्यामध्ये हात बुडवल्यामुळे पाणी सफेद झालं आहे, त्याचे गोळे बनवताना म्हणून. आणि हे बघ इथे वड्याची तयारी. थोडे जेवढे आपल्याला हवे तेवढे ना अंदाजाने आपण गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे, म्हणजे आपल्याला बनवताना थोडे इझी पडतं. आणि इथे दुसरी भाजी एक होती, बटाट्याची भाजी, साधी गोडी भाजी पिवळीवाली. त्यासाठी कढई ठेवलेली आणि कढईमध्ये मोहरी टाकलं, कढीपत्ता, मिरची, कांदा आणि बटाटे मी ऑलरेडी उकडून घेतले होते, त्यामुळे ते सोलून वगैरे बारीक कट करून ठेवले होते. कांदा टाकला आणि कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे तेलामध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. भाजीमध्ये खरं म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये टमॅटो टाकत नाही, माझ्याकडे थोडासा शिल्लक होता तो मी टाकला आहे. पिवळ्या भाजीमध्ये टाकत नाहीत, मिरची वगैरे असेल तर ते छान लागते. मी कट करून ठेवला होता अगोदरच ज्या मिक्स भाजीसाठी, त्यातला थोडासा उरला होता तो मी या भाजीमध्ये ॲड करून टाकला. आणि ते हळद टाकली आहे. हळद टाकून कांदा परत एकदा परतवून घेतला, म्हणजे भाजीला पण हळद व्यवस्थित लागली जाईल म्हणून. आणि ते बटाटे मी बोलली ना मगाशी, तसेच त्याप्रमाणे ते उकडून घेतले होते आणि सोलून बारीक करून घेतले होते. आणि मस्तपैकी आपली बटाट्याची पिवळी भाजी पण तयार. ह्याच्यावर थोडंसं वरून खोबरं आणि कोथिंबीर टाकायची आणि ही पण थोडीशी शिजवून घेतली व्यवस्थित. मिक्स करायला सर्व मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं ॲड केलं ह्याच्यावर. छानपैकी कलर आला आहे भाजीला आणि हळद सगळ्या भाजीला व्यवस्थित लागली आहे.
काही भाज्यांमध्ये टमॅटो ॲड केले ना आणि भाजी दिवसभर राहिली तर ती भाजी कधी कधी खराब होते, म्हणजे आमते त्याला वास येतो आंबूस, म्हणून काही भाज्यांमध्ये टमॅटो ॲड करत नाहीत. आणि ते बघा मी वरून खोबरं आणि कोथिंबीर टाकली आहे. आता त्या भाजीला मस्तपैकी रूप आलं आहे, म्हणजे कलर आला आहे त्याला. ती भाजी आता तयार आहे. आणि ते बघा वडे झाल्यावर नाही ते थोडीशी मिरची भाजून घेतली. मिरचीमध्ये ना मी मिरचीला चीर दिलेली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरून काही मिरच्या मी थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतल्याचा खूप दूर होईल म्हणून याच्यावर झाकण ठेवलं होतं. आणि हे बघा आपलं ताट रेडी आहे सर्व पितरी अमावस्येसाठी. कसा वाटला व्हिडिओ?